10 दिवस मंडपात आणि 365 दिवस आमच्या हृदयात राहणारा बाप्पा येतोय। बाप्पाचा सण पुन्हा, मोदक लाडू टिम टिम, रंगीबेरंगी पताके। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बाप्पा माझा सिरीजचा पार्ट 4 आपण बनवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। व्हिडिओ आजचा जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे। त्याच्या आधीचे सर्व पार्ट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल। सोबतच मित्रांनो, मटेरियल लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, बिटमार्क प्रोजेक्ट आपण इम्पोर्ट करून घ्यायचं। फक्त या व्हिडिओला बिटमार्क प्रोजेक्टर असणार आहे। पुढची प्रोसेस तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल। ओके, तर या ठिकाणी जस्ट प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। जे पण मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे त्या मटेरियलमध्ये एक तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल। ठीक आहे, 7 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ आपण 1 नंबरच्या बीटपर्यंत ॲड करून एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे। त्याच्यानंतर इथून पुढचे जेवढ्या इमेजेस आहेत त्या प्रत्येक बीटमध्ये एक इमेजेस ॲड करत जायचे आपल्याला। तर बघू शकता, प्रत्येक बीट नंतर मी जे आहे एक इमेजेस ॲड करत आहे। आणि मित्रांनो, हे पूर्ण HD इमेजेस आहेत। तुम्हाला जर तुमचे स्वतःच्या मंडळाचे वगैरे इमेजेस यूज करायचे असतील तर अशा टाईपमध्ये तुम्ही ॲड करू शकता। आणि इमेजेस 9:16 या रेशोमधले असायला पाहिजेत। ओके, सगळे इमेजेस ॲड केल्याच्यानंतर या डबल बीट जवळ यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला शॅडो भेटेल, शॅडो ॲड करायचं आहे। थोडासा रिसाईज करून खाली ॲड करून घ्यायचं आहे। ओके, ॲड केल्याच्यानंतर प्रॉपर असा थोडासा झूम करून ॲड केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी हा जो PNG आहे लवकरच 27 ऑगस्ट हा PNG इथं आपण अशा प्रकारे सेट करायचा आहे। ओके, सेट केल्यानंतर या दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे, पूर्णपणे एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे ते प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आणि इथे एक तुम्हाला 14 सेकंदाचा ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे। तर त्याचा पहिल्यांदा साऊंड म्यूट करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे आणि पूर्णपणे एंडपर्यंत वाढवून घ्यायचं। एक्स्ट्रा पार्ट याचा जो काय असेल तो रिमूव्ह करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, इथं बघू शकता एक इमेजेस आहे, त्याचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर याला इथून डिलीट करून टाकायचं आहे। ओके, डिलीट केल्यानंतर इथं बघू शकताय या प्रत्येक इमेजेसना आपण हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे। आता हा इफेक्ट जो आहे हा फक्त जेवढ्या आपण इमेजेस ॲड केलेले आहेत तेवढ्याच इमेजेसना हा इफेक्ट द्यायचे। पहिला जो व्हिडिओ आहे तो सोडून द्यायचा। ओके, सगळ्या इमेजेसना इफेक्ट पेस्ट करून झालेला आहे। व्हिडिओ आपला एकदम सिम्पल अँड स्वीट होता। व्हिडिओ एडिट करून झालेला आहे। जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720 ठेवून 720p, तुमच्या जर मोबाईलचे रिझोल्युशन कमी असेल तर 720 ठेवू शकता किंवा 1080p फुल HD ठेवू शकता। एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।